नमस्कार रसिक श्रोते हो. बेडोल सुंदरी हा लेख 1997च्या आधी लिहिलेला आहे आणि हे मत लेखक रत्नाकर मतकरी यांचं आहे. संग्रहाचं नाव आहे सोनेरी सावल्या. ऐकूया बेडोल सुंदरी. फार फार वर्षापूर्वीची गोष्ट. मुंबई त्यावेळेस मराठी माणसांची होती. थोडीफार गुजरात्यांची, थोडी पारशांची होती. पारशी खुशालीत राहायचे. लग्न होईपर्यंत जिमखान्यावर अंग मेहनत करायचे, सायकली उडवायचे. वय होऊन डोकं कामातून जाईपर्यंत बँका चालवायचे किंवा सॉलिसिटरची फर्म काढून ब्रिटिश कायद्याचा सल्ला द्यायचे. आपण जणू ब्रिटिश राज्यकर्त्यांचे भाईबंदच आहोत अशा तोऱ्यात राहायचे. ब्रिटिश राज्य हिंदुस्थानात अजरामर होईल आणि आपण शांत, सुखी, निर्वेद आयुष्य जगत राहू असा त्यांना पक्का भरवसा होता. त्यांची घरं चांगली ऐसपैस, कधीकधी गरजेपेक्षाही कितीतरी अधिक लांब रुंद असायची. त्यामध्ये सुरेख नक्षीदार फर्निचर आणि इतर खानदानी वस्तूंची दाटी झालेली असायची. माणसं थोडी आणि सामान भरपूर असा मामला असायचा. गुजराती अर्थातच व्यापार करायचे आणि तिजोरीतला पैसा वाढेल कसा या विवंचनेत दिवस रात्र राहायचे. त्यांच्यामध्ये भुलेश्वर काळबादेवीचा गुजराती आणि मरीन ड्राईव्हचा गुजराती अशा उत्पन्नावर आधारित दोन अगदी भिन्न भिन्न जाती पहिल्यापासून पडलेल्या. सधन गुजराती हा पारशांसारखाच पण अधिक नीटनेटक्या ठेवलेल्या ब्लॉकमध्ये राहायचा आणि सामान्य गुजराती हा मराठी माणसांसारखा चाळींमध्ये वस्ती करायचा. अर्थात मराठी माणूस काही गरीब गुजरात्याप्रमाणे केवळ पैशांच्या चणचणीमुळे चाळीत राहत नसे, तर त्यामागे त्याच्या प्रत्येकच हालचालीमागे असायचं तसं काही एक विशेष तत्त्व होतं. चाळ या गोष्टीला कशी व्यापकता, सर्वांसाठी एक आणि एकासाठी सर्व अशी विशाल दृष्टी आणि कौटुंबिक जिव्हाळा लाभलेला होता. चाळीत राहणारी ही बुद्धिमान मराठी माणसं शाळा कॉलेजांमधून विद्यादानाचं पवित्र कर्तव्य निभावत, वृत्तपत्र मासिकांमधून लेखनकाम करत किंवा पारशांच्या बँकात आणि कंपन्यात आणि गुजरात्यांच्या पेढ्यांवर कारकुनी कसब दाखवत आपल्या बुद्धीचा पैसे मिळवण्यासारख्या क्षुद्र कामासाठी वापर करणं हे मराठी माणसाला तत्वतःच अमान्य असल्यामुळे त्याला गरिबीत राहणं हे अधिक मानवत असे. स्वतःला बुद्धिनिष्ठ न मानणारा मराठी माणूसही होता. तो परळ लालबागच्या गिरण्यांमधून अंग मेहनत करायचा, नाहीतर वरळी कुलाब्याला कोळीगिरी करायचा. या वर्गाच्या चाळी गिरगावकरांसारख्या चौक व्हरांडांशीर प्रशस्त सांस्कृतिक संस्था नव्हत्या. त्यांच्या बकाल खुराडवजा खोल्यांना ओलीचा कुबट, श्रमाचा घामट वास मारायचा. मुंबई तेव्हा साधी होती. कुणी पैसा मिळवायचा आणि कुणी गरिबीत सुख मानायचं हे निश्चित ठरून गेलेलं होतं. जो तो आपापल्या परिस्थितीत समाधानी होता. ज्याला पैसे पडत नाहीत असे कितीतरी आनंद त्यावेळी मुंबईकराला माहीत होते. उदाहरणार्थ फिरायला जाणं अशी एक संकल्पना होती. छे आजचं वजन कमी करण्यासाठी चालणं असतं ना, ते वेगळं. नवरा बायकोने किंवा संबंध कुटुंबाने किंवा पाहुण्या रावळ्यांसकट कुटुंबाने रमत गमत मलबार हिलवर किंवा चौपाटीवर जाणं, तिथे भेळ नव्हे हो, चणे शेंगदाणे खाणं आणि दिवे लागणीला घरी परत येणं असा हा पाय आणि मन मोकळं करण्याचा प्रकार होता. इराणाच्या हॉटेलात माणसं 8-12 आण्यांमध्ये चहाचे कपच्या कप ढोसून सुखदुःखाची देवाणघेवाण करत तासन तास काढायची
आणि खरोखरीचीच भूक लागली असल्यास ती भागवण्यासाठी तिथेच ब्रून मस्का मिळायचा. आणि अगदीच तुमचा वाढदिवस वगैरे असला ना तर क्रीम केक. झालंच तर गणेशोत्सवाच्या दिवसात एकही पैसा खर्च न करता गिरगावात ब्राह्मण सभेसमोरच्या रस्त्यावर तिथे बसून मास्टर कृष्णराव किंवा हिराबाई यांच्यासारख्या यक्ष किन्नरांचे सूर ऐकायची सोय होती. थिएटरमध्ये कलेच्या प्रेमापोटी निर्मिलेले रोनाल्ड कोलमनपासून पृथ्वीराजपर्यंत आणि ग्रेटा गार्बोपासून गीता बालीपर्यंत सगळी रत्नमणकं आपल्यावर उधळणारे चित्रपट मेट्रो, एक्सेल्सियर आणि पॅथे, इम्पिरियलमध्ये 5-10 आण्यात बघायला मिळायचे. पण दुपारी शाळा बुडवून खास चित्रप्रेम व्यक्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ताडदेवच्या डायनासारखी चित्रगृह सवलतीच्या निम्म्या दरातही चित्रपट दाखवायची. अर्थात ज्यांना पैसा उधळायचा असे त्यांच्यासाठी अनेक महागातल्या गोष्टी उपलब्ध होत्या. 2 आण्यात गवालिया टँक ते परळ इथपर्यंत धावणाऱ्या ट्रॅमच्या बरोबरीने खाजगी बग्ग्या आणि भाड्याच्या व्हिक्टोरियाही होत्या. दिवाळीला पाठारे प्रभुमंडळी नळे चंद्रज्योतीच्या रूपात हजारो रुपयांचं धूर करतच होती. लक्ष्मीपुत्रांसाठी महालक्ष्मीला घोडदौड चाललेलीच असे आणि दारूत आंघोळ करण्याचं व्रत धरलेल्यांसाठी महागातल्या महाग विलायती दारूची आयात होतच होती. अलंकार, वस्त्रप्रावरणं आणि कलाकुसर यांच्यावर त्यावेळी शौकीनांनी जसा खर्च केला तसा आज क्वचितच होत असेल. परंतु निदान सर्वसामान्य माणूस क्षणाक्षणाला पैशांचा विचार केल्याशिवाय मुंबईत जगू शकत होता. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं. मुंबईने स्वातंत्र्य दिन भलताच जोरात साजरा केला. ठिकठिकाणी उत्सव झडले, करमणुकीचे कार्यक्रम झाले. बँड स्टँडपासून बोरी बंदरपर्यंत आणि LIC बिल्डिंगपासून कुलाब्यापर्यंत झगमगणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईने मुंबई नववधूसारखी नटली. तिला पाहण्यासाठी प्रत्येक मुंबईकर घराबाहेर पडला. स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष संपतो न संपतो तोच निर्वासितांचे लोंढे मुंबईत यायला लागले. कर्तबगार सिंधी पंजाब्यांनी फाळणीमधल्या अन्याय अत्याचाराच्या कहाण्या मुंबईकरांना सांगितल्या. परंतु त्या ऐकणाऱ्यांचे अश्रू वाळण्याच्या आत त्यांनी आपलं गेलेलं सर्वस्व परत मिळवायला सुरुवात केली होती. पाहता पाहता मुंबई बदलू लागली. थोड्या वेळात झपाट्याने श्रीमंत होण्याची विद्या सर्वत्र प्रसार पाहू लागली. राहण्याची पद्धत बदलली आणि राहणीचं मान बदललं. वातावरण हळूहळू गजबजू लागलं. शांत निसर्गस्थळं ट्रान्झिस्टरच्या आवाजाने दुमदुमू लागली. भडक रंगाच्या झगझगीत अंगाच्या आणि गुळगुळीत पोताच्या कपड्यांनी कापडांची दुकानं भरून गेली आणि मुंबईकराला आपण इतके दिवस साधे राहत होतो याचंच वैषम्य वाटू लागलं. चित्रपटात पंजाबी ठेका आला आणि उभ्या मुंबईला जगण्याची एक जलद लय सापडली. सिंधी पंजाबी नागरिकांना आपल्यात सामावून घेऊन मुंबईने त्यांचं निर्वासितपण संपवलं न संपवलं तोवर दाक्षिणात्यांना मुंबईविषयी आपुलकी वाटू लागली. ही मंडळी कष्टाळू आणि बुद्धिमान दाक्षिणात्यांनी आपल्या बुद्धीची चमक आकडेमोडीत आणि इंग्रजी ड्राफ्टिंगमध्ये दाखवली, तर कामसूडप्यांनी नाक्यांवर हॉटेलं टाकून ऑफिसवाल्या मंडळींच्या क्षुधाशांतीचा मक्ता स्वतःकडे घेतला. शिवाय ही माणसं मराठी मुंबईकरांसारखी एकलकोंडी नव्हती की पुढे जाणाऱ्या जातभावाचा पाय ओढणारी नव्हती. ती कळपाने राहणारी, आपल्या नात्या गोत्याला जवळ करणारी. त्यामुळे एकटी दुकटी मद्रासी मल्याळी पोरं इथली कुठलीही भाषा बोलता येत नसताना
शेकडो मैल प्रवास करून मुंबईला आली आणि 2 वर्षात धंद्यात रुळून पुन्हा धाकट्या भावाला सहकुटुंब बोलवायला सिद्ध झाली. मुंबईचा साधेपणा तर गेलाच होता, आता तिचं मराठीपणही नाहीसं झालं. मुंबईकराला आपलंसं करून घेण्याच्या स्तुत्य हेतूने सर्व अन्य भाषिकांनी तोंडाला येईल तशी मराठी बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू ही चुकीचीच भाषा सर्वांच्याच तोंडी बसली. मराठी भाषांतर करायला आणि मराठी प्रतिशब्द तयार करायलाही अमराठी लोकच पुढे झाले. मराठी माणूस हे सगळं स्थितप्रज्ञतेने पाहत राहिला. मूळच्या लोकांपैकी पारशी तर नगण्यच झाले. गुजराती आणि धंदा हे समानार्थी शब्द असल्यामुळे त्यांना पर्याय नव्हता. पण मराठी माणसाला कुणीही मागे हटवलं, कारण मुळात तो न्यूनगंडाने पछाडलेलाच असतो. त्याला मनोराज्य असतात, पण महत्त्वाकांक्षा नसते, कारण ती सफल करण्यासाठी कष्ट पडतात. दुसऱ्याकडे राहणारा मुलगा कामाला नाही म्हणत नाही, पण घरचा मुलगा ऐटीत काम टाळतो. त्याप्रमाणे मुंबई बाहेरून आलेल्यांनी कष्टांना मागे पाहिलं नाही, पण मराठी मुंबईकराने ऐदीपणा केला. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामुळे मुंबई निदान त्याच्या हातात तरी राहिली, नाहीतर आज तो स्वतःच मुंबईत उपरा झाला असता. आंदोलनासारख्या कठीण प्रसंगात मराठी माणसाचं जे तेज दिसून येतं ते एरवी दिसलं असतं तर शिवसेनेने इतर जातींना मराठी माणसाचं अस्तित्व निश्चित जाणवून दिलं. पण संबंध महाराष्ट्रातला सोडाच, पण मुंबईतलाही मराठा तितुका मिळवणं तिला साधलं नाही. शिवाय जोवर महत्त्वाकांक्षा, कामसूपणा, चिकाटी, एकजूट, बंधुभाव हे गुण मराठी माणसात वाढत नाहीत, तोवर त्याच्या पाठीराख्यांनी सक्ती करून त्याला नोकरी मिळवून दिली तरी त्याची कितीशी प्रगती होणार. मुंबईचा साधेपणा संपला आणि तिचे व्यवहार गुंतागुंतीचे झाले. मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल व्हायला लागली आणि प्रत्येक आनंद पैशांच्या मापाने मोजला जाऊ लागला. अधिक पैसे खर्च केले की अधिक आनंद मिळतो असं मानण्याची सवय लागली. नाहीतर जिथे पदार्थांच्या चवीची आणि दर्जाची खात्री नाही, गर्दीमुळे स्वस्थता नाही, काळोखामुळे दृष्टीसुख नाही, अशा हॉटेलांमध्ये स्वतःचा खिसा कापून घ्यायला मुंबईकर उत्साहाने सरसावला नसता. कानठळ्या बसवणाऱ्या संगीताच्या कार्यक्रमांवर शेकडो रुपये खर्च करायला तयार झाला नसता. शहरभर दारूचे अड्डे आणि निरनिराळ्या रूपातल्या शरीर संबंधाच्या जागा ह्यांचं प्रमाण इतकं वाढलं नसतं. देशभरातून जे लोंढे मुंबईला आले त्यापैकी सगळेच काही श्रीमंतीच्या हव्यासाने आले नाहीत, काही केवळ जगण्यासाठी देखील आले. स्वातंत्र्य दिनाला 44 वर्ष व्हायला आली, पण तेव्हा होती त्यापेक्षा खेड्यांची परिस्थिती आजही वेगळी नाही, असलीच तर अधिक बिघडलेली आहे. साखर कारखान्यांची गावं सोडा, पण बाकीच्या गावांमध्ये पाणी नाही, रस्ते नाहीत, शिक्षण नाही. या भागांच्या विकासाच्या योजना कुणी कधी केल्या नसाव्यात. असल्या तर त्या फक्त कागदोपत्री असाव्यात आणि प्रत्यक्षात आणायचं ठरलंच असेल तर मध्यस्थांनी त्या मोडीत काढून स्वतःची घरं भरली असावीत. काय असेल ते असो, देशातली गावं ओसाड पडली आणि तिथले रहिवासी असहाय्य होऊन मुंबईच्या वाटेला लागले. मुंबईत जागा नव्हती तर फुटपाथवर राहिले आणि त्यांनी तिथेच हळूहळू संसार सुरू केले. झोपडपट्ट्या वसल्या. देशाच्या दशदिशातून लोक मुंबईत आले आणि मुंबईने त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या राहत्या जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी बिल्डर्स नावाची नवीन जमात पुढे सरसावली. या जमातीने कोट्यावधी रुपये मुंबई शहरात खेळते ठेवले.
पुन्हा एकदा मुंबईची नियत बिघडली. प्रत्येक गोष्ट विकासाला काढण्याची आणि प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची एक नवीन संस्कृती बिल्डर्सने उभारली. इमान, सच्चेपणा, न्याय, सुरक्षा अशा चांगल्या चांगल्या मातब्बर गोष्टी त्यांनी स्क्वेअर फुटांच्या हिशेबाने स्वस्तात विकत घेतल्या. ज्यांना त्या विकायच्या नव्हत्या त्यांच्यावर सक्ती करण्यासाठी आणि खरेदीनंतर त्या आपल्याच मुठीत ठेवण्यासाठी त्यांनी गुंडांची, मुळात स्मगलर्सने उभी केलेली फौज वापरली. मुंबईत मग नवेच खेळ सुरू झाले. रस्त्यात गाडीतून जाताना माणसांच्या चिंधड्या व्हायला लागल्या. घरात शिरून त्यांची चाळण केली जाऊ लागली. कोर्टात सुद्धा पिस्तुलं उडायला लागली आणि मुंबई जणू पोलिसांच्या संमतीने नसली तरी साक्षीने गुंडांनी ताब्यात घेतली. गर्दी वाढली आणि रस्ते चालण्यापेक्षा खोदण्यासाठी वापरले जाऊ लागले. या पलीकडे मुंबईचं बाह्यरूप फार बदललेलं नाही. गिरगाव तरुण पिढी वजा करता आहे तेच आहे. मलबार हिल फक्त एका फ्लायओव्हरने बदलली आहे. चौपाटीवर दुकानं आणि झाडं तेवढी अधिक आहेत. गगनचुंबी इमारती वाढल्या असल्या तरी मरीन ड्राईव्हवरचा राणीचा रत्नहार तोच आहे. उपनगरातून मात्र नवीन गचाळ मुंबई तयार होत जाते. पूर्वी रहस्य कथांमध्ये विक्रोळीच्या जंगलात खून व्हायचे. आज हे आठवून हसू येतं. आज विक्रोळीला झाडांचं जंगल आहे कुठे? तिथल्या माणसांनी गजबजलेल्या रस्त्यांमध्येच आज खून होतात. आजची मुंबई एखादी सुंदर तरुणी शरीराची काळजी न घेतल्यामुळे वेडी वाकडी सुटत जावी तशी बेडौल झाली आहे. अशा बेडौल नगरीच्या कमरेत हात टाकून मुंबई माझी लाडकी म्हणून नाचणं ओंगळ आहे. तिला सुंदर करायचं तर तिच्यावरचं अनावश्यक वजन कमी करायला हवं. देशातल्या सगळ्या जमिनीवर लागवड किंवा उद्योगधंदे यातलं एक काहीतरी वाढायला लागलं तर प्रत्येकजण आपापल्या गावी परत जाईल. मुळात कुणाला आपलं गाव नको असतो, सगळ्यांनाच हवा असतो. बांधकामापुरते गावोगावाहून आणलेले स्वस्त कामगार बांधकाम संपलं की परत त्यांच्या गावी पाठवण्याची जबाबदारी बिल्डर्सनी उचलली तर शासनावर झोपडपट्ट्या पाडण्याची वेळ येणार नाही की समाजसेवकांना त्याविरुद्ध आंदोलनं करावी लागणार नाहीत. पण हे होणं वंध्या पुत्रा इतकं अशक्य आहे. आपला सारा भर आहे तो त्या बेडौल सुंदरीला सजवण्यावर. झाडं लावून मुंबई सुंदर करा. करा ना, करा, सुंदर करा, हरकत नाही. झोपडपट्टीतल्या पत्र्यांवर हिरव्यागार वेली सोडा. इतक्या घनदाट की झोपडपट्टी अजिबात दिसेनाशीच होईल. लेख इथे संपला आहे. 2026 हे साल सुरू झालं आहे. आता आपण आत्मपरीक्षण करूया आणि ह्या लिखाणावरती राजकीय कॉमेंट्स करणं टाळूया. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.